इथून 1 किलोमीटर देवसाडे आहे. आमच्या दस्तुरी इथून 5 मिनिटावर एक ब्रिज आहे. ब्रिजवरून इकडे लेफ्ट साईडला यावं लागतं. देवसाडे आहे. इकडे वाड्या खूप आहेत आणि इकडे झाडे पण भरपूर आहेत. हे बघा जंगल केवढं आहे. आता या एवढ्या उंच जागेवर लोक राहतात. आता मी जिथे जिथे गेले ते डोंगरातच लोक राहतात. त्या साईडलाच आंबे आहेत. तर हे बघा अशी घरं आहेत इकडे. बघूया आता आपल्याला आंबे भेटले तर घ्यायचे. हा रस्ता आता चांगला झाला, बनवलाय थोडाफार. काय हो मागे लय खराब होता. मी आली होती इथे ना. हो तो पण बनवला. आता पावसाने निघून जाईल असा बनवलाय. कुठे चांगला आहे होय ना. हा हे बघा लोकांनी माच बनवले. लाकडं करून ठेवले. पावसाची सोय. काय हो काय काम करताय? वलय करताय की काय? लेवल करताय हो आजीबाई. काय हो बरे आहो. आंबे बघायला आले. बघूया आजोबांकडे आंबे आहेत का. काय हो बुवा आंबा आहे ना. बघूया. ते नारळ एवढेच आंबे आहेत. कच्चे पिकलेत सगळे. लाईट लावा जरा. लाईट कुठे आहे हो. हा काल आपण फुल नेला आणि नेला आंबे आहेत तसे पिकलेत हो साधारण. पिकलेत का 2 दिवस झालं काढलेला. काय बोलताय. हो मला माहितीच नाही तर मी इथं आली असती ना लवकरच. तरी किती निरोप तरी किती वेळा पाठवला त्यांच्याकडे भाजीवाल्यांच्या इथे. फुलसुला नेलेला ना. हा असू दे साठा बघू दे तुमचा. आमचं नाही ते हे खाल्ल्या घरावर असू दे काय मी नेत नाहीये. साठा बघायला घेते. अरे वा खूप छान आहे हो. ते मला पाव ही बघा साठ्या ना. हिला साठा बोलतात ना. साठ्याची भाकरी. अरे वा कसल्या कलमी आंब्यांची बनवले का रायवळी. कलमी आंब्याची. कलमी आंब्यांची. ते पाव ती कामाला आहे ना तिकडं. हा हा आंबे हे बघा घेतले मी आता हे आजोबांकडून. फळ खूप छान मोठा आहे. हे बघा 2000 रुपये शेकडा. 2.5 बोलले होते पण आजोबांनी कमी केली माझ्यासाठी. तर 50 आंबा घेतलाय. घेऊन चालले माझ्या घरी. माझ्या नंदेला आणि सासऱ्याला पाठवायचे. म्हणाला राजू म्हणे कोणतो. अहो उभा करू नका मोबाईल. आडवं धरावा लागेल. राजू म्हणलं तो मला आणखी असलं तर घेऊन ये. मग त्याला एक रिक्षा करून घेऊन गेला. काय बोलताय. हो पण तुमच्याकडे आंबा तरी किती होता हो. सगळे आले नाही. मुंबईला पाठवले एकाला त्या आंबोलीला 300. स्वतः पोरगा घेऊन गेला. दुसऱ्या त्या ठाण्याला आहे पोरगा त्याला घेऊन गेला 200. मी आंबे सगळे बघते. मला माहितीच नाही. ते नाचण्या न्यायला ना मला वाटतो 700. यावर्षी आंबा कमी आला ना. हो पण ते तुमची किती झाड आहेत. म्हणजे आमच्या ते भावाचे आहेत ना. तिचा कोण नाही. तिची पोरगी मुंबईला आहे. हा जरूर मिली. हा. आमचे बापू साहेब त्यांची गेली. मग आंबे किती आहेत तुमच्याकडे आता. बरी झाडं किती आली कलम. हे आजोबांनी मला वरती असेच खायला दिलेत आंबे. बघा आंबा कसा पिवळा पिवळा मस्त झालेला आहे तयार. घाला पोत्यामध्ये आजोबा. धन्यवाद आजोबा तुम्ही मला 4 आंबे खायला दिलात त्यासाठी. बाई ते आजी हां घेतले आंबे तुमचे. तर चला आम्ही चालली. परत अजून काढलात की मला सांगा. काढणार आहात ना परत. काढायचे बघा. देवसरला रानात रानमेवा भरपूर असेल नाही. आपल्या इकडे कसं दस्तुरीला एवढं हे नाही. करवंद हां जंगलच नाही ना आपल्या इथे. हे बघा करवंद कसली आहेत. भरपूर आहेत. हां मी आता आंबे घेतले. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया आपण. बाय. हे देवसरचं मंदिर ना वरती आहे. मग हे कुठलं मंदिर. हां हां तिकडं हनुमान मंदिर वर तिथलं. छोट्या मुलग्याला पाठवले. मोठा मुलगा गुजरातला आहे ना. हां तिकडेच पाठवता नाही. गाड्या नाहीत ना. आहे आपल्या इथून कोण जाणार गुजरातला. हा देवसरचा ब्रिज. देवसरला जाण्यासाठी एकमेव मार्ग. इथून गाड्या देवसरला जातात.
पावसातून ही नदी सगळी फुल भरते. आता नदी पूर्ण सुकली.